आता एक मोठी बातमी आहे। फडणवीसांकडून नागपूरहून अयोध्येला जातानाचा फोटो ट्विट करण्यात आलाय। नागपूर रेल्वे स्टेशनवरील कारसेवकांच्या गर्दीचा फोटो ट्विट करण्यात आलाय। कारसेवकांवरून उफाळलेल्या वादावर आता देवेंद्र फडणवीस यांनी हे ट्विट केलंय। खरं तर कारसेवकांच्या मुद्द्यावरून मागच्या काही दिवसांपासून वाद सुरू आहे आणि त्याच बाबतीत आता देवेंद्र फडणवीस यांनी हे फोटो ट्विट केलाय। याबाबतचे ताजे अपडेट देण्यासाठी माझा सहकारी चेतन ननावरे आपल्या सोबत जोडलाय। चेतन, देवेंद्र फडणवीस यांच्याकडून नागपूरहून अयोध्येला जातानाचा एक फोटो ट्विट करण्यात आलाय। खरं तर चेतन, आपण मागच्या काही दिवसांपासून पाहत आहोत क्रेडिट घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत। कारसेवकांच्या बाबतीतला वाद सुरू आहे आणि तो वाद चव्हाट्यावर असताना आता कारसेवकांहून उफाळलेल्या या वादावरती देवेंद्र फडणवीसांनी हा फोटो ट्विट केला। याबाबत सविस्तर काय सांगशील? निश्चितच उबाटा गटाचे प्रमुख जे आहेत शिवसेनेच्या उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत या दोघांही नेत्यांनी सातत्याने फडणवीसांच्या उपस्थितीबाबत प्रश्नचिन्ह केलेले होतं की बाबरी मस्जिद ज्यावेळी पाडली गेली त्यावेळी देवेंद्र फडणवीस तिथे होते की नव्हते असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला होता। इतकंच नव्हे तर विडंबनात्मक टीकाही फडणवीसांवर करण्यात आली की त्यांच्या वजनामुळे कदाचित बाबरी पडली असेल आणि या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी कुठलेही मोबाईलचे फोटो त्यावेळी अवेलेबल नव्हते। मात्र आता नवभारत या वर्तमानपत्राकडून देवेंद्र फडणवीस यांना एक फोटो पाठवण्यात आला आहे। हा फोटो आहे तो नवभारत पेपरमध्ये त्यावेळी छापलेला आहे। नागपूरवरून जे रेल्वेने उत्तर प्रदेशकडे कारसेवक निघालेले होते त्या कारसेवकांमध्ये देवेंद्र फडणवीस यांचं छायाचित्र दिसून आलेलं आहे आणि तो पेपरमध्ये पब्लिश झालेला फोटो जो आहे तो नवभारतने थेट फडणवीस यांना पाठवला आणि फडणवीस यांनी तो आता ट्विट करत सर्वांसाठी खुला केलेला आहे। आणि जे प्रश्नचिन्ह एकंदरीत विरोधकांकडून उपस्थित केले होते त्याला सनसनीत चपराक आपल्याला या माध्यमातून म्हणता येऊ शकते आणि या आठवणींना कुठेतरी उजाळा देण्याचा प्रयत्न आहे तो फडणवीसांनी केला आहे। उद्या ज्या प्रकारे प्राणप्रतिष्ठापनेचा समारोह पार पडणार आहे त्यावेळी आपली उपस्थिती कशी होती, त्यावेळेच्या भावना काय होत्या। काल स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी एक राम जन्मभूमीशी संबंधित एक गाणंही गायलेलं होतं आणि त्यानंतर आज हा फोटो कुठेतरी पब्लिश केल्यामुळे सातत्याने आता देवेंद्र फडणवीस आहे ते उबाटा गटाला प्रत्युत्तर देताना पाहायला मिळत आहेत। करण, नक्की चेतन, यावरती खरं तर आता महाविकास आघाडी किंवा उद्धव ठाकरे गटाकडून काय प्रतिक्रिया आहे हे पाहणं महत्त्वाचं आहे। चेतन, खूप खूप धन्यवाद या सविस्तर अशा माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।